नमस्कार, वृंदावनी फॅशन करता या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउज. 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग इथे फुल पाहणार आहोत. तर प्रिन्सेस कटसाठी आपण इथे घेतलेला आहे हे अस्तर आपल्याला घ्यायचं आहे व त्यावरती आपली उंची 1 इंच ॲड करून, जी काही आपली उंची असेल त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचे. ते 14 इंच उंची होती, तर मी इथे 15 इंच घेतलेला आहे. शोल्डर आपल्याला 5.5 इंच ठेवायचं. मुंडा 5.5 इंच ठेवलेला आहे बघा अशा प्रकारे. आणि ह्या बाजूनेही आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं 5.5 इंचचं आहे का. तर बघा थोडंसं आतल्या बाजूने आले तर त्यावरतीच मी बरोबर एक लाईन ड्रॉ करून घेते. आणि इथे 32 साईजचा हा ब्लाऊज आहे, तर आपण 8 इंच 32चा चौथा आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं. कमरेच्या बाजूला आपल्याला 6.5 आणि 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन अशा प्रकारे जो काही कमरेचा चौथा असेल तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. इथे कमरेचा चौथा माझा 6.5 होता, तो मी इथे ठेवलेला आहे. 26 इंचचे आपली कमरेचे भाग होता, तर आपण इथे चौथा ठेवलेला आहे. आणि इथे मुंड्याच्या बाजूला 1.5 इंचावरती आपण आकार देऊन घेतला. आतल्या बाजूने जो आकार दिलाय तो नाही घेतला तरी चालेल, फक्त 1.5 इंचाचा देऊन घेतला तरी चालेल. गळा रुंदी ही आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे व शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे. आणि तिथे बरोबर अशी तिरकी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, त्यामुळे आपले ब्लाऊज उतरत नाही खांद्यावरून. त्यासाठी आपल्याला हे करायचं बघा. ह्याची कटिंग करून घेतली मी. गळ्याचा आकार फक्त काढलेला आहे, त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. पुढच्या भागासाठी आपल्याला फ्रंट ओपन बनवायचं आहे. त्यासाठी हे अर्ध्या इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. तुम्ही जर बॅक ओपन बनवणार असाल तर बॅक ओपनला हे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवायचं, किंवा बॅकला नाही ठेवलं तरी चालतं, परंतु पुढं फ्रंटचं जर असेल तर हे आपल्याला कंपल्सरी ठेवायचं आहे. हे खूप महत्त्वाची टीप आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये. तर पुढचं व्यवस्थित फिटिंग बसत नाही, खूप जुळल्यासारखं होतो गळा वगैरे. आणि जसंच तसं फक्त आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. आणि बघा कुठं काय वाढवायचं ते आता मी सांगते. 1 इंच आपल्याला मुंड्यामधून वाढवायचं आहे आणि कमरेच्या बाजूला 1.5 इंच वाढवायचं आणि ते फक्त जॉईंट करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं, मुंड्याच्या बाजूला पण 1 इंच आणि कमरेच्या बाजूला 1.5 इंच वाढवलेलं आहे. आणि खालून आपल्याला अर्धा इंच वाढवायचं. बघा पुढच्या साईडने आपण अर्धा इंच वाढवलं, खालच्या साईडने अर्धा इंच वाढवलं आणि साईडचं ते मी सांगितलं तुम्हाला व्यवस्थित. आणि मुंडा हा आपल्याला नंतर जेव्हा आपण स्टिचिंग करतो तेव्हा कट करायचा असतो, त्यासाठी इथे फक्त आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं. आणि गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंच. जी आपण अर्ध्या इंचाची साईडला मार्किंग केली होती ती आपल्याला तशीच ठेवायची. तिथून पुढची मापे आपल्याला टाकायची आहेत. अर्धा इंचाचं मार्जिन सोडून सगळी मापे पुढे टाकायची आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि जो काही आपल्या समोरचा गळा असेल, आता इथे मी 6.5 इंच घेतलेला आहे आणि त्याला फक्त गोलाकार देऊन घेतला. आणि चेस्टचा पॉईंट आपल्याला 10.5 इंच घ्यायचा आहे इथे. आणि जिथे आपलं 10.5 इंच आलं आहे तिथे आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन सोडून तिथून आपल्याला बघा अशा प्रकारे 4.25 इंच घ्यायचं आणि खाली 3.5 इंच घ्यायचं आहे. इथे थोडंसं व्हिडिओमध्ये थोडेसे मिस्टेक झाले आहे, थोडं समजून घ्या. मार्किंगच्या तिथून मी मापे टाकले आहेत आणि हे 1.5 इंच आपण 1.5 इंच तिकडे वाढवलेलं आहे, तेच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानुसार ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे प्रिन्सेसचा सिंपल असा आकार देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अशा पद्धतीने जर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवला तर एकदम परफेक्ट बसतो, अजिबात बिघडत नाही. फिटिंग ही एकदम परफेक्ट येतं आणि पफही एकदम परफेक्ट तयार होतो आपला. आता इकडच्या बाजूने बघा आपल्याला काय करायचं, थोडंसं एकदम दोन्ही बाजूला अर्धा इंच होईल अशा प्रकारे फक्त तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे मुंड्याच्या बाजूला. आणि हे बघा आता आपल्याला
तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, मी ते सांगण्याचा प्रयत्न करीन. हे बघा, आणि काय करायचं, खालच्या बाजूने हे बघा अशा प्रकारे तिरक्या लाईन निवडून घ्यायच्या, कारण पुढचा आणि पाठीमागचा भाग आपला वेगळा म्हणजे छोटा मोठा व्हायला नको, त्यासाठी बघा अशा प्रकारे गोल आकार खालून द्यायचं, म्हणजे खूप छान ब्लाऊज बसतो. ही एक महत्त्वाची टीप आहे याच्यामध्ये. आता मी याची कटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते कसे पार्ट वेगवेगळे करायचे ते. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला आपल्या बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, आणि आपल्या मैत्रिणींनाही शेअर करा की ज्यांना त्याचा उपयोग होईल अशा. आणि इथे बघा, इथे अशा प्रकारे आपल्याला कटिंग करायची असते. हा फ्रंट ओपनचा ब्लाऊज आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. जर बॅक ओपनचं असेल तर फ्रंटला आपल्याला अर्धा इंच जे वाढवले ते वाढवायचं नाही. दोन्ही बाजूचे बघा, जे एक्स्ट्रा आपण मार्किंग करून घेतली होती दोन्ही बाजूला एकदम पाव इंच, ते आता इथे आपण कट करून घेतली. आता आपल्याला मेन कपड्यावरती ठेवून हे कट करून घ्यायचं आहे. थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून हे मी कट करून घेतलं आहे. आता चला आपण याची शिलाई पाहूया. शिलाई तर एकदम सोपी पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बघा अशा प्रकारे दोन्ही पार्टही ओपन करून समोरासमोर ठेवून घ्यायचे, म्हणजेच आपले पार्ट एकसारखे होणार नाहीत आणि बिघडणार नाहीत, आणि शिवतानाही खूप कमी वेळ लागतो. आता आपल्याला याला अस्तर जोडून घ्यायचं. बघा थोडीशी मोठी शिलाई देऊन पूर्ण आपल्याला अस्तर हे ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हाताने व्यवस्थित कपड्याला चुनी वगैरे पडणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे अस्तर ब्लाऊजला जोडून घ्यायचं. दुसराही पार्ट मी तशाच प्रकारे प्रिन्सेसचा आपला जोडून घेते, हे बघा. आणि आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा अशा प्रकारे. तर मी तो कट करून घेतला. आता आपल्याला जो फ्रंटचा भाग आहे तो बघा सरळ ठेवला आहे. मी इथे अजून कट केलेलं नाही, फ्रंट ओपन आहे तरीसुद्धा मी पुढे कट करणार आहे. ते कशा प्रकारे आपला वेळ वाचतो त्यासाठी बघा मी दाखवणार आहे तुम्हाला. सरळ भाग आहे आपला खालचा, आणि त्यावर आपण अस्तर ठेवलेला आहे. जर तुम्हाला इथे कॅनव्हास पेपर वगैरे वापरायचा असेल तर तोही तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे वापरलेलं नाही, कारण कपडा ब्लाऊजचं छान आहे आणि फिनिशिंग ऑलरेडी येणार आहे, त्यामुळे मी इथे नाही वापरलं. आता एक्स्ट्राचा जो आतला गळ्याचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घ्यायचा, आणि गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत गळा व्यवस्थित पलटी होण्यासाठी. आता आपल्याला आतून एक दाबटीप देऊन घ्यायची अशा प्रकारे. हे दाबटीप दिल्यामुळे गळा आपला हा व्यवस्थित फोल्ड होतो. आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगत चला, आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगा. तुमच्या उपयोगी पडणारे असे व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न इथे करत आहे. नक्की सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, आता वरून एक दाबटीप अशा प्रकारे फोल्ड करून आपण इथे दाबटीप देऊन घ्यायचे आहे. पाहू शकता आपला गळा तयार झाला आहे फिनिशिंग सहित. आता आपण अस्तर आणि ब्लाऊज हे दोन्हीही आपल्याला एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपला वेळ वाचतो. जर दोन पार्ट असतील तर आपल्याला तिथे वेळ जातो. हा पार्ट घ्या, तो पार्ट घ्या, मग हे करा गळ्याला व्यवस्थित, तिथे आपला टाईम वाचतो. यासाठी मी ही ट्रिक वापरत आहे. खाली बघा, खालच्या बाजूने आपण दुसरा पार्ट ठेवलेला आहे. कधीही प्रिन्सेस कट शिवताना आपल्याला कमरेच्या बाजूने शिवायचं असतं, हे आपण लक्षात ठेवायचं. सरळवर सरळ बाजू ठेवून घ्यायची व ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे. याचा बॅकचाही गळा खूप सुंदर केलेला आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तोही नक्की पहा.
डबल टिप देऊन घ्यायची. कोणताही पार्ट इथे आपल्याला खेचायचा नाही. व्यवस्थित काखेपर्यंत आपल्याला जर एक्स्ट्रा थोडंसं कपडा झाला तर तो इथे ॲडजस्ट करता येतो. त्यासाठी खालच्याच बाजूने आपल्याला बघा दुसराही पार्ट मी एकदा तुम्हाला शिवून दाखवते. दुसऱ्या पार्टला हा कटोरीचा पार्ट वरी आलेला आहे, तर तो दोन्ही आतल्या बाजू हे आपल्या सरळ असल्या पाहिजेत. अशा प्रकारे हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत कोणताही कपडा आपल्याला इथे खेचायचा नाही. जसं आहे तसं सावकाशपणे मार्जिन देऊन घ्यायचं. त्यानंतर बघा आता काय करायचं, आपल्याला मधोमध बरोबर व्यवस्थित मुंड्यातून वगैरे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि आपल्याला जिथून आपण कट केलेला आहे तिथे व्यवस्थित एक टीप देऊन घ्यायची. कारण आपण हुकलूक पट्टी वगैरे जोडताना मग ते थोडंसं साईडला होण्याची शक्यता असते, त्यामुळे मी दोन्हीही बाजूला तसंच जोडून घेतले. बघा ही 1.5 इंचची पट्टी घेतली आहे मी. आपली हुक लावण्यासाठीची पट्टी आहे. खालच्या बाजूने कमरेची पट्टी लावायची आहे, त्यामुळे त्याला मी फिनिशिंग दिलेली नाही. वरच्या बाजूने गळा तयार आहे, त्यामुळे वरून मी पट्टी फोल्ड करून घेतली. आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. अशा प्रकारे खूप फिनिशिंगसहित सुंदर अशी आपली अशा प्रकारे जर हुकलूकची पट्टी आपण जोडली तर तयार होते. मी अशाच प्रकारे सर्व गिऱ्हाईकचे ब्लाऊज वगैरे तयार करते. वरून एक नख मारून घ्यायचं आणि परत डबल फोल्ड आपल्याला आतल्या बाजूने करायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि व्यवस्थित टिप देऊन घ्यायची व शिलाई लॉक करून घ्यायची आहे आपल्या गळ्याला, कारण आपल्या तिकडे फिनिशिंग झालेले आहे. पाहू शकता किती सुंदर असं आपलं हे गळ्याच्या बाजूला हुकची पट्टी तयार झालेली आहे. लूकच्या बाजूलाही मी बघा ही 2.5 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि ती अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा अशा प्रकारे जोडून घेतले आहे. यामुळे खूप छान अशी फिनिशिंग येते आणि खूप छान दिसते. अशा प्रकारे जर तुम्ही पट्टी लावली तर वरच्या बाजूने डबल फोल्ड करून घेतली. खाली बघा आपल्याला कमरेची पट्टी लावायची आहे आणि पुढच्या बाजूला आपल्याला फोल्ड करायचे, कारण तिकडची फिनिशिंग आपल्याला झालेली आहे. जर तुम्ही कमरेची पट्टी अगोदर लावली तर त्यानंतर हुकलूक पट्टी करणार असाल तर तिथे आपल्याला फोल्ड करायची गरज नाही. हुकलूक पट्टी फोल्ड करावी लागणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हे बघा दोन्ही भाग आपले अतिशय सुंदर तयार झाले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.